माननीय उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ओबीसी महामंडळ महाराष्ट्र राज्य सत्तापक्ष नेता भाजपा नागपूर महानगरपालिका श्री अविनाश भाऊ ठाकरे यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संतोष रासवे, जिल्हाध्यक्ष माळी महासंघ जालना जिल्हा। भोकरदन जालना महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांनी केलं रस्ता रोको आंदोलन। जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको आंदोलन। महामार्गावर दोन्ही बाजूने लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। दिनांक 13 जून 2024 वार गुरुवार रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर नांजा फाट्याजवळ मराठा समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील 6 दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाकडे प्रशासन आणि शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा ठपका मराठा आंदोलकांनी केला आहे। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जरांगे पाटील यांच्या अटी मान्य करत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे। या प्रसंगी बोलताना मराठा आंदोलक म्हणाले की सरकार फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत असून तारीख पे तारीख देत आहे, मात्र आता तारीख पे तारीख नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत आता मराठा मागे हटणार नाही अशी भूमिका आज आंदोलनादरम्यान मराठा समाज बांधवांनी घेतली होती। या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी आंदोलकांची समजूत काढत मराठा समाज बांधवांना शांत करण्याचा प्रयत्न केला। तर या आंदोलनामुळे काही काळ जालना भोकरदन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून आले आहे। आज आपण या सकल भोकरदन तालुक्याच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाऊस खूप झालेला आहे आणि सर्व मराठा समाज या ठिकाणी शेतीमध्ये गुंतलेला असल्या कारणानं आम्ही त्यांचे थोडेफार या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून सनी या ठिकाणी छोटासा रस्ता रोको या ठिकाणी करत आहोत। आणि हा छोटासा रस्ता रोको हा एक संदेश देतो या सरकारला, या शासनाला की जोपर्यंत या ठिकाणी सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी हे सरकार करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मराठा समाज अशाच रस्त्यावरती उतरणार आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोजदादानं आमरण उपोषण केलं। या सरकारला का मनोजदादाला या ठिकाणी मारायचं आहे का काय हेच प्रश्न ज्या सरकार मराठा समाजामध्ये या ठिकाणी पडलेला आहे। कारण वारंवार आंदोलन करून या ठिकाणी मनोजदादाची तब्येत खालवल्या जाते आणि म्हणून सनी हे सरकार या मनोजदादाची परीक्षा या ठिकाणी बघताय का या सरकारला या मनोजदादाचा जीव घ्यायचा आहे का। म्हणून सनी या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे की ताबडतोब या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी करण्यात यावी, नसता या ठिकाणी आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू एवढीच या ठिकाणी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय।